नमस्कार, मी सुवर्ण जोशी. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात वेगवान घडामोडींना. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी आरोप करताना अनिल देशमुख यांच्याबाबत केलेल्या एका दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी काही कागदपत्रे नेटवर्क 18च्या हाती लागली आहेत. ज्या दिवशी सचिन वाझे यांना देशमुख यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा दावा परमवीर यांनी केला होता, त्या दिवशी अनिल देशमुख स्वतः नागपूरच्या एका रुग्णालयामध्ये उपचार घेत होते आणि कोरोनाची लागण झाल्याने विलगीकरणात होते, असं उपलब्ध झालेल्या कागदपत्रांमधून स्पष्ट होत आहे. परमवीर सिंग विरोधकांची डार्लिंग झाले आहेत अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. सरकारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न या अग्रलेखात गृह खात्याची प्रतिमा मलिन झाल्याचं म्हटलंय. परमवीर हे बिनभरवशाचे अधिकारी आहेत, तसंच त्यांचं पत्र हा कटाचा भाग असल्याचं अग्रलेखात म्हणण्यात आलंय. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही आणि त्यांच्यावर कारवाई होणार नाही अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. तसंच खऱ्या आरोपींना शोधून काढून एटीएसचा तपास योग्य दिशेने सुरू आहे अशी माहितीही जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर दिली. नागपूरमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. सोबतच जोपर्यंत गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. एपीआय वाझे यांच्या अटकेनंतर विविध प्रकारचे जे खुलासे होत आहेत, त्यानंतर कालच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून जो काही खुलासा केलाय, हे सगळं प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. मात्र अशा प्रकारचा खुलासा करणारे परमवीर सिंग हे काही पहिले व्यक्ती नाहीत. यापूर्वी महाराष्ट्राचे महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी देखील या संदर्भातला रिपोर्ट राज्य सरकारला सादर केलेला आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. एखादी निलंबित व्यक्ती जर तुम्ही काही कारणास्तव परत घेता तर त्याला महत्त्वाचं अधिकारी पद देता येत नाही, हे सरकारला माहीत नाही का, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला. तसंच शरद पवार जे म्हणतायत ते अर्धसत्य आहे असंही फडणवीस म्हणाले. गृहमंत्र्यांवर करण्यात आलेले आरोप हे गंभीर आहेत असं शरद पवार यांनी म्हटलंय. मात्र परमवीर सिंग यांच्या पत्राचे 2 भाग आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्यातला एक भाग गृहमंत्र्यांवर तर दुसरा डेलकरांवर असल्याचं पवारांनी सांगितलं. तसंच सरकार स्थिर असल्याचं शरद पवार म्हणाले. राज्य सरकारमध्ये काँग्रेस लिंबूटिंबू असल्याचा टोला केशव उपाध्यांनी लगावला. खंडणीखोरांचं राज्य असल्याचा समज होत चालला आहे असंही उपाध्य म्हणाले. ज्या राज्यामध्ये विरोधी पक्षाचं सरकार आहे ती सरकार टिकू शकत नाहीत, हा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी केला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. पोलिसांना बॉम्ब ठेवायला सांगितलं जातं ही क्षुल्लक गोष्ट नाही असंही राज ठाकरे म्हणाले. स्फोटकांसंदर्भात केंद्र सरकारनं चौकशी करावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली. गृहमंत्र्यानं एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला 100 कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केला. ही घटना देशाच्या इतिहासात पहिलीच घटना असेल. आयुक्तांना गृहमंत्र्यांनी काय सांगितलं हे अजून समोर आलेलं नाही, त्यामुळे देशमुख यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे अशी मागणी राज ठाकरेंनी केली. 100 कोटींच्या मागणीमुळे 3 पक्षांमध्ये असणारी धुसफूस चव्हाट्यावर आली अशी टीका लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली. गृहमंत्र्यांना राजीनामा न घेता धनंजय मुंडेंना जसं अभय दिलं तसंच अभय देऊन निवडणुकीच्या तोंडावरची नामुष्की टाळणार असल्याचं ढोबळे यांनी म्हटलंय. मनसुख हिरण हत्येप्रकरणी सचिन वाझे मुख्य आरोपी असावा असा दावा एटीएसनं ठाणे कोर्टात केला. तसा अहवाल एटीएसनं सादर केल्यानंतर एकच गजब झाला. स्फोटकाच्या गाडीसंबंधी मनसुखची हत्या झाल्याची अहवालात नोंद आहे. त्याचबरोबर दोन्ही आरोपींना 30 मार्चपर्यंत कोठडी देण्यात आलेली आहे. दरम्यान सचिन वाझे आणि विनायक शिंदेमध्ये आहे. स्फोटक प्रकरणाचा कट जानेवारीतच शिजल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. राज्यात कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या आढळली आहे. रुग्णसंख्या 30,000च्या वर गेली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या 30,535 वर पोहोचली आहे तर दिवसभरात 99 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईत रविवारी नव्या कोरोना रुग्णाची संख्या उच्चांकी पातळीवर गेली. मुंबईत कोरोनाचे 3,775 नवे रुग्ण आढळले. आतापर्यंतची सगळ्यात मोठी ही वाढ आहे. तर रविवारी मुंबईत कोरोनामुळे 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबईतल्या घाटकोपरच्या कॅफे रेस्टॉरंटमध्ये सर्रास हुक्का पार्लर आणि बार सुरू असल्याचं समोर आलंय. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं पाहायला मिळतंय. मास्कचा वापर नाही, फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचंही दिसतंय.
पालिका एन विभागाच्या अधिकाऱ्यांना नियमांचं पालन होत नसल्याची तक्रार मिळाली होती। एकीकडे राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असताना या काळातही नागरिक अजूनही निश्चिंत असल्याचं दिसून येतंय। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 2 भागातील 2 लग्न समारंभांमध्ये शेकडोंच्या गर्दीत हा सोहळा पार पडला। लग्न समारंभाला 50 पेक्षा अधिक पाहुण्यांना परवानगी नसताना सुद्धा नागरिकांनी नियमांकडे दुर्लक्ष करत गर्दी केल्याचं बघायला मिळालं। कल्याण डोंबिवलीत तब्बल 651 नवे कोरोना रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झालाय। आयुक्तांनी गर्दीची ठिकाणं असलेल्या सुपरमार्केट्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला भेट दिल्यानंतर अनेक जण कोरोना नियमांचं पालन करत नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं होतं। नाशिक जिल्ह्यात कोरोनाचं तांडव सुरूच आहे। रविवारी सलग चौथ्या दिवशी नवे रुग्ण बघायला मिळाले। 2000च्या वरती ही रुग्णसंख्या गेली होती। गेल्या 24 तासांमध्ये 2360 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 10 जणांचा मृत्यू झाला। नाशिक शहर हॉटस्पॉट कायम आहे। तर विदर्भात कोरोनाचा कहर सुरू आहे। गेल्या 24 तासात 6727 नवीन रुग्ण आढळले। एका दिवसात इतक्या संख्येनं कोरोनाग्रस्तांची नोंद होणं हा आजवरचा विदर्भातला उच्चांक आहे। तर गेल्या 24 तासात 59 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। विदर्भात कोरोनाचा प्रकोप सर्वाधिक बघायला मिळतोय। नागपूर, बुलढाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यातही हा प्रकोप पाहायला मिळतोय। कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं नांदेड जिल्ह्यात देखील लॉकडाऊन लावला जाणार आहे। याच संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी सगळ्या सरकारी विभागांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये लॉकडाऊनबाबत चर्चा झाली। दरम्यान गेल्या 25 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत नांदेडमध्ये लॉकडाऊन असणार आहे असं सूत्रांनी कळवलंय। वर्ध्यात संचारबंदीचा फज्जा उडालाय। नागरिक रस्त्यावर उतरलेत। या नागरिकांना आवरणं प्रशासनाला कठीण झालंय। तर जिल्ह्यात 36 तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे। मात्र या संचारबंदीचा सामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरत फज्जा उडवला। वाशिममध्येही कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय। नागरिक बाजारपेठांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी नियम पाळताना दिसत नाहीये। त्यामुळे आता कोरोनाला अटकाव घालण्यासाठी प्रशासनानं कठोर पावलं उचलण्याची गरज आहे। यवतमाळमधून बातमी आहे। यवतमाळमध्ये दर दिवसाला 400हून अधिक रुग्णांची भर पडतेय। त्यामुळे आता प्रशासनाची चिंता वाढली आहे। असं असलं तरी नागरिक प्रशासनानं आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करताना दिसतायत। अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांसोबतच मृतांचा आकडाही वाढतोय। त्यामुळे स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी मृतांच्या नातेवाईकांना वाट पाहावी लागतेय। आज तर एकाच वेळी 7 मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आल्यानं स्मशानभूमी परिसरामध्ये उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली। जिल्ह्यात 19 दिवसांमध्ये तब्बल 171 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। मृतांचा आकडा वाढत असल्यानं स्मशानभूमीची संख्याही वाढवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जाते। मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात कोरोनाचं थैमान सुरू आहे। रोज मोठ्या संख्येनं नवे रुग्ण आढळून येत आहेत। त्यामुळे आता शासकीय यंत्रणा जागी झाली आहे। उपाययोजना सुरू केल्या गेल्या आहेत। अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांचं पाककौशल्य दाखवून दिलं। शेंदुर्जना बाजार इथं त्यांनी एका कार्यक्रमात इतर महिलांसोबत पोळ्या लाटल्या। राजकारणी, नेते आणि मंत्री असल्यानं त्यांना कामासाठी वेळ मिळत नाही। मात्र ही आयती संधी आल्यावर ठाकूर यांनी पोळ्या लाटल्या। अनेक दिवसांनी पोळ्या करण्याची संधी मिळाल्यानं आनंद वाटल्याचं यशोमती ठाकूर म्हणाल्या। राजस्थानमधील बिकानेर पुराभिलेखागारास खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिली। छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजा जयसिंग यांच्यामध्ये झालेल्या पुरंदरच्या तहाचा अस्सल तहनामा या ठिकाणी जतन केला गेलेला आहे। टिटवाळ्यातील पावशेडा गावात चक्क हातात तलवारी घेऊन 7 ते 8 जणांनी गावात धुमाकूळ घातला। कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीत रात्री 1:30 ते 2:30च्या सुमाराला हा प्रकार घडला। या टोळीकडून मिळेल त्याला शस्त्रांचा धाक दाखवत लुटलं। या भागातील काही घरांमध्ये घुसून त्यांनी महिलांच्या अंगावरील दागिन्यांचीही लूट केली। ही टोळी सीसीटीव्हीत कैद झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर शहरातील गावठी बॉम्बनं उडवून लावण्याचा कट जयसिंगपूर पोलिसांनी उधळून लावला आहे। हॉस्पिटलला उडवून लावण्याचा कट होता। जयसिंगपूर पोलीस आणि कोल्हापूर बॉम्ब शोधक तसंच नाशक पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर गावठी बॉम्ब निकामी करण्यात आला। त्यानंतर शहरवासियांनी सुटकेचा निश्वास घेतला। सेलू तालुक्यातील केळझर इथं वाघाचा मृत्यू झालाय। पीर बाबा टेकडीजवळ पाण्यामध्ये वाघाचा मृतदेह आढळून आला। हा वाघ 4 वर्षांचा असल्याची माहिती समोर येते। याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। मादी वाघाचा शॉक लागून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। जागतिक वन दिवसाच्या दिवशीच किंवा वन दिनाच्या दिवशीच ही घटना घडल्यानं हळहळ व्यक्त होतीये। उल्हासनगर शहरात विद्या तलरेजा या महिलेची तीक्ष्ण हत्यारानं हत्या करण्यात आलेली आहे। शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली। या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे।
हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आल्याचं समोर येत आहे। नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावर असणाऱ्या निलेश पेट्रोलियम जवळ 2 गटात तुफान हाणामारी झाली। यात जवळपास 25 ते 30 दुचाकी वाहनांचं नुकसान झालंय। पोलीस घटनास्थळी पोहोचताच हे सगळेजण इथून पळून गेले। व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्यावरून 2 गटांमध्ये संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। अंबरनाथच्या रॉयल पार्क परिसरामध्ये वीज बिल थकवल्यानं महावितरण कर्मचाऱ्यानं वीज कनेक्शन कापलं। याचा राग रेल्वे पोलीस आणि त्याच्या मुलाला आल्यानं त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली। बारामती तालुका पोलिसांनी अवैध दारू तयार करणाऱ्यांवर कारवाई केली। त्यांनी केमिकलयुक्त ताडीचे बॅरल फोडले आणि 1.5 लाख रुपयांची हातभट्टी ताडी ओतून दिली। झारगडवाडी, जळोची, माळेगाव, घाडगेवाडी या गावात दारू केमिकलयुक्त ताडी विकणाऱ्या 3 जणांवर पोलिसांनी कारवाई केली। विदर्भाचं नंदनवन असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील पर्यटन स्थळ चिखलदरा आणि लवाता इथं गारांचा पाऊस झाला। विदर्भात हवामान खात्यानं गारपिटीचा अंदाज व्यक्त केला होता। रस्त्यावर झाडावर गारा पडल्यानं त्या ठिकाणी काश्मीरसारखं वातावरण बघायला मिळालं। अमरावती जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह रात्री पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, संत्रा याचं नुकसान झालं। पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या। कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मुसळधार पाऊस पडला। गडहिंग्लज, नेसरी या भागात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली। गारपिटीसह अनेक ठिकाणी पाऊस पडला। याचा फटका रब्बी पिकांना बसणार असून आठवडी बाजारावर पावसाचा परिणाम होणार आहे। बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये रविवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला। वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचं थैमान बघायला मिळालं। तळेवाडे, दिगर, पाठवे, दिगर या परिसरामध्ये गारांचा अक्षरशः खच पडला। वादळी पावसात कांद्यासह भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालं। अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून बाजूला रस्त्यावर पडले होते। पुण्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला। परिसरामध्ये जोरदार वारं वाहत होतं। मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात सध्या घटनात्मक खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे। गेले आठवडाभर मराठा आरक्षण प्रकरणी विरोधक याचिकाकर्ते आणि पाठिंबा देणाऱ्या याचिकाकर्त्यांकडून कोर्टात युक्तिवाद करण्यात आला। सुप्रीम कोर्टाने आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्या राज्य सरकारला दिलेल्या 1 आठवड्याची मुदत संपली आहे। यावर आज सुप्रीम कोर्टात विविध राज्य सरकार आपली म्हणणं मांडू शकतात। सोबतच आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या याचिकाकर्त्यांचा आज युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे। पुण्यातील जिल्हा परिषदेमध्ये 50% जास्त ओबीसी आरक्षण दिल्यामुळे जवळपास 16 जिल्हा परिषदेतील सदस्यांची हकालपट्टी सुप्रीम कोर्टाने केली आहे। या संदर्भात गेल्या शुक्रवारी सुनावणी झाल्यानंतर आज पुन्हा एकदा न्यायमूर्ती खानविलकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे। राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टाने या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा यासाठी याचिका दाखल केली आहे। त्यामुळे आज या संदर्भात पुन्हा एकदा सुनावणी होऊ शकते। संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 2 टप्प्यातील सत्रांचं या आठवड्यामध्ये समापन होणार आहे। गेल्या 8 मार्चला संस्थेच्या दुसऱ्या टप्प्याच्या अधिवेशनाची सुरुवात झाली होती, पण कोरोनाची वाढती संख्या पाहता येत्या 26 मार्चलाच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजण्याची शक्यता आहे। दरम्यानच्या काळात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोना झाल्यामुळे दिल्लीतील रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं। टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरलेली पहिली भारतीय तलवारबाज सीए भवानी देवी हिने राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे। भवानीनं 9व्यांदा स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला। दिल्ली पब्लिक स्कूल इथं सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये भवानीनं महिलांच्या वैयक्तिक सॅबर या प्रकारातील अंतिम लढतीमध्ये केरळच्या जोशना जोसेफ हिला 15-7 असं पराजित केलं। रोड सेफ्टी वर्ल्ड क्रिकेट स्पर्धेमध्ये इंडिया लिजन्सचा दमदार विजय बघायला मिळाला। श्रीलंकेचा 14 धावांनी पराभव करत जेतेपद मिळवण्यात यश आलं। युसुफ पठाण आणि युवराज सिंगची तडाखेबंद अर्धशतकी खेळी बघायला मिळाली, तर पठाण बंधूंनी गोलंदाजीमध्ये दिलेल्या योगदानामुळे इंडिया लिजन्स विजयाला गवसणी घालता आली। भारताच्या पुरुष आणि महिला नेमबाजी संघानं ISSF या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी निर्विवाद वर्चस्व गाजवलंय। पुरुष आणि महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारामध्ये भारतानं 2 सुवर्णपदकांची कमाई केलेली आहे। यशस्विनी सिंह देसवाल, मनू भाकर आणि श्री निवेथा यांच्या महिला संघानं, तर सौरव चौधरी, अभिषेक वर्मा आणि शहाजर रिजवी यांच्या पुरुष संघानं सुवर्णपदकावर नाव कोरलं। सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। दक्षिण काश्मीरमधील हत्तीपोरा भागातील ही घटना आहे। आतापर्यंत 2 दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळते आहे। दहशतवादी लपून बसून असल्याची माहिती होती। सुरक्षा दलांनी
कॉर्डन आणि शोध मोहीम सुरू केलेली आहे। 3 ते 4 अतिरेकी घरात अडकल्याचं समजतं आहे। ऑपरेशन अजूनही सुरू आहे। ज्या गावात एन्काउंटर चालू आहे ते पोलीस शोपियान जिल्हा आणि महसूल जिल्हा कुलगाम अंतर्गत येतं। शोपियान जिल्ह्यामध्ये ही चकमक आत्ताही सुरूच आहे। तर या होत्या सगळ्या वेगवान घडामोडी। बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।